नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो, म्हणजे जेव्हापासून आता 5 हफ्ते झाले बिग बॉस चालू आहे आणि सचिन कुमावत झालं आहे किंवा त्या ठिकाणी आता आयुष गेला बाहेर, त्याच्यानंतर करण पण होता, करण गेला बाहेर आणि तिथले जे बाकीचे जे मेन सदस्य रोशन झाला, हे सगळेजण काय करताय की बरोबरीच्या व्यक्तीसंगती लढत नाही आहे, त्यांच्यात जाऊन सामील होता. मी कोणाबद्दल बोलतोय की आज सचिन होय, सचिननी ज्यावेळेस नॉमिनेशन येतं त्यावेळेस कोणाला पकडतो? प्रभूला पकडेल किंवा त्याच्याहून जे हलके त्यांना पकडेल आणि जे त्यांच्या बरोबरीने लढण्यासाठी पाहिजेत त्यांना पकडले जात नाही. त्याच्यामुळे त्यांचा वाद कुठं होत नाही, म्हणून ते दिसत नाही. तर मित्रांनो, मला एकच सांगणं आहे. तुम्ही सगळे म्हणता सचिन कुमावत आणि रोशन भजनकर खूप छान खेळताय, म्हणजे त्यांचे फॅन असे बोलताय. तर मित्रांनो, जर एवढं छान खेळत असते तर यांना कॉम्पिटिटर विशाल आणि बापट हे दोन्ही भक्कम आहे. तर मग हे विशालला आणि बापटला नॉमिनेशन मध्ये का नाही टाकत? तो रोशन त्याच्याच का बाजूने खेळतो, त्याच का ऐकतो विशालचं? आणि तेच होते की हे सगळे जण मिळून की रोशन मध्ये दमच नाही विशालला भिडायचा, हा पण एक विषय होतो. आणि सचिन कुमावत जो आहे तो पण आहे ना, इकडच्यांना साईडच्यांनाच, म्हणजे प्रभू झालं, परत अनुश्री झालं, असे बाकीच्यांना तो नॉमिनेट करतो. याच्यात पण विशालला लढायचा दम नाही. बापटनी तर सर्व सांगून मोकळा होऊन गेला की मी त्याला शेवटपर्यंत नॉमिनेट नाही करणार, कारण की तो माझा टॉपचा प्लेअर आहे, म्हणजे त्याला मी शेवटपर्यंत बघतो. मग हा का बाहेरून शाळा करून आलेला आहे का? म्हणजे आता मी एवढं बघितलंय की ते एकच मुद्दा बिग बॉस टाकतो की तुम्ही दिसत नाही, त्या मुद्द्यावरती तुम्ही नॉमिनेशन करा. आणि तिथे हे सगळेजण म्हणतात की सचिन दिसत नाही किंवा हे दिसत नाही. हे दिसत का नाही? कारण की हे त्यांचं कॉम्पिटिटर आहे, ज्याच्याबरोबर लढायचंय त्यांच्या संगतीच युती करून मैत्री करून बसता. त्याच्यामुळे ते दिसत नाही. कारण की यांनी नडलं, आता रोशन आहे, यांनी नडलं पाहिजेत होतं विशालला आणि एक स्वतःची युती केली पाहिजे होती. तिथं त्याला बोलताच येत नाही, त्याच्या सांगण्यावर तो पुढे. म्हणजे हा पण प्रश्न बरोबर बोलला भाऊ, की यांना मग मुद्देच काढता येत नाही. यांना मुद्देच काढता येत. इंडिव्हिज्युअल खेळत असते समजा, सगळे सेपरेट आणि म्हणतात पण खुशाल की मी इंडिव्हिज्युअल खेळते. पण जर इंडिव्हिज्युअल खेळत असते तर तुम्ही तुमच्या मतानी, न कोणाच्या सांगण्यानी कोणाला नॉमिनेट केलं आहे, कोणाला नाही करायचं हे तुमच्या विचाराने केलं असतं. आणि असं ते काय होतं त्यांचं, ते प्रत्येक गोष्ट आहे ना मन धरणी, याचं मन धरायचं, याचं मन जपायचं, याचं मन पकडू आणि त्या मनाने त्यांचं मन जपलं की आपल्याला ते नॉमिनेट करणार नाही आणि आपण पुढं जाऊ. ही जी प्रक्रिया चालू आहे ना, त्याच्यामुळे शो बघण्यामध्ये मजा जी राहते ना ती निघून जाते. जेव्हापासून ती राखी आलेली, राखी सावंत, त्याच्यानंतरून जो शो उठला आणि राखी सावंत डायरेक्ट इनडायरेक्टली जे बोलते त्याच्यामुळे जो प्रभाव पडतोय, त्याच्यातून सचिन कुमावत किंवा सागर कारंडे किंवा सचिन किंवा रोशन असेल यांना थोडंसं त्याच्यामधील आयडिया येते की कसं केलं पाहिजे. एवढ्या दिवस 5 हफ्ते काय होत होतं की हे विशालला कोणत्याच पद्धतीने बोलत नव्हते. त्यांच्या संगती टोळी, आणि तन्वी जी बोलते की मी टोळीच्या विरुद्ध आहे, आणि आम्हाला तर कुठं वाटत नाही की तन्वी मॅन टू मॅन भिडत ना दिसत. आणि मित्रांनो, तुम्ही आता पाहिलं का, टोळी म्हणतो, टोळीमध्ये विशालचे 3 जण नॉमिनेट झाले आणि विशाल फक्त वाचला. आणि जर समजा रोशन भजनकर एवढं त्याचं गुण गातो, मग रोशन भजनकर का नॉमिनेट झाला हा पण विचार केला पाहिजे ना. ती राखी सावंतने रोशन भजनकरला नॉमिनेट केलं. ऍक्च्युली मला वाटत होतं की इथे सचिन कुमावत किंवा कोणी असू ते तरी कोणाला तरी नॉमिनेट करतील, पण ते झालं नाही. तर मित्रांनो, मेन मुद्दा तुम्हाला समजला असेल की ह्या वेळेचा जो बिग बॉस आहे तो मनधरणी बिग बॉस चालू आहे की समोरच्याचं मन धरायचं आणि त्याच्या विरुद्ध काहीच बोलायचं नाही. त्याच्यामुळे शोला जो वरती जाणार होता तो शो खालपर्यंत येऊन ते, कारण की मजा येत नाही पाहायला. कारण की त्याच्यामध्ये मेन म्हणजे जेनी ज्याच्या संगती लढायला पाहिजे तो त्याची दोस्ती करून बसलेला आहे, आणि जेनी नाही लढायला पाहिजे त्याचं म्हणजे वय पण नाही, तो लढू राहिला आणि तो एकटा
छोटासा तो काय करू शकणार आहे, कारण की एक साईडला सगळे बॉडीगार्ड निघून गेलेले आहे आणि एक साईडला सगळी लोटी मारलेली आहे. कारण की तिथं एक तन्वी आहे, तन्वी फक्त लढू शकते, तन्वीमध्ये दम आहे तेवढा. म्हणजे फक्त इथं खेळणारे 2-3च प्लेअर आहे, बाकी सगळे टाइमपास करायला आलेले आहे. आणि फक्त या हप्त्यापासून राखीपासून तो बिग बॉस पूर्ण चालू झालेला आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद.